तर सगळ्यात अगोदर माझे केस मी दाखवते, तुम्ही बघू शकता। आणखीन केस विंचरलेले नाहीयेत, गुंता आहे केसांमध्ये, तरी सुद्धा तुम्ही पाहू शकता केसांमधली जी चमक आहे ती तुम्हाला दिसत असेल। तर ही एवढी चमक आहे आणि सर्व ताईंना माहित आहे, मला ज्या पण ताई फॉलो करतात त्यांना सगळ्यांना माहित आहे की जवळजवळ 1 वर्ष होऊन गेलेला आहे मी विकतचा जो शॅम्पू आहे तो करणं म्हणजे तो वापरणं बंद केलेला आहे। बऱ्याचदा मी सांगितलेलं आहे की मी विकतचे शॅम्पू अलीकडे पूर्णपणे बंद केलेले आहेत वापरणं। कारण याचं ते पण सांगितलेलं आहे, केमिकलवाले जे शॅम्पू आहे ते वापरल्यानंतर काय दुष्परिणाम होतात ते सुद्धा मी सांगितलेलं आहे। तुम्हाला ताईंनो अशा पद्धतीने शॅम्पू जे आहे ते घरच्या घरी बनवता येतात, खूप जास्त छान रिझल्ट देणारे हे शॅम्पू असतात। तर केसांवरती मी केमिकल ट्रीटमेंट केलेली होती आणि त्यानंतर माझ्या केसांची पूर्णपणे वाट लागलेली होती, हे मी अगोदरच सांगितलेलं आहे। आणि त्यानंतर केस गळती जे चालू झाली ते थांबायचं नाव घेत नव्हती आणि त्यामुळे मी केमिकलवाल्या सगळ्या वस्तू बंद केल्या। ज्या ज्या वस्तू मी वापरलेल्या आहेत त्या सगळ्या वस्तू मी तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला समोर दिसतोय। केस इतके दाट झालेले आहेत बघा। बऱ्याच ताईंना शंका काय असते की केस जे आहे ते का ठराविक वयापर्यंत वाढतात, तसं अजिबात नाहीये ताईंनो। तुमचे केस जे आहे तुम्ही व्यवस्थित निगा राखली तर तुमचे केस जे आहेत ते बरेच दिवस वाढत राहतील, केस हेल्दी राहतील, केस काळे राहतील। बऱ्याच ताईंना काय प्रॉब्लेम होतो की केस जे आहेत ते पांढरे होतात, लवकर कमी वयामध्ये पांढरे होतात। पण अशा पद्धतीच्या ज्या वस्तू आहेत आपण घरच्या घरी जर वापरल्या तर तुमचे केस जे आहेत ते सुद्धा 60 वयापर्यंत पांढरे होणार नाहीत। माझे केस किती पांढरे झाले होते ते सांगितलेलं आहे। बऱ्याच ताईंचा गैरसमज असा असतो की एकदा केस पांढरे झाले की काळे होतच नाहीत, तो सुद्धा गैरसमज मी बऱ्याच व्हिडिओमध्ये कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला आता मी सांगणार आहे की हा जो शॅम्पू आहे मी बनवते त्याचा रिझल्ट हा असा मिळालेला आहे। जवळपास 1 वर्ष झालं मी हा शॅम्पू वापरते आणि केस जे आहेत ते एवढे मजबूत झालेले आहेत, अगोदर नुसतं हात घातले की केस गळायचे। तर हा शॅम्पू कसा बनवायचा आहे, काय बनवायचा आहे एकदम थोडक्यामध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे। व्हिडिओ संपूर्ण पहा। या शॅम्पूच्या नियमित वापरानंतर म्हणजे अकाली जर तुमचे केस पांढरे झाले असतील तर तुमचे केस काळे होण्यासाठी 100% मदत होणारी आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करू, शॅम्पू कसा बनवायचा हे पाहू। आता बऱ्याच ताईंना असं वाटेल की घरी शॅम्पू बनवायचा म्हणलं की खूप किचकट काम असणार आहे, तर असं अजिबात नाहीये। खूप सोप्या पद्धतीने आपण इथं शॅम्पू बनवून तयार करणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला कोणकोणत्या वस्तू लागणार आहेत त्या पाहू अगोदर। तर इथं तुम्ही बघू शकता सुकलेला आवळा घेतलेला आहे मी आणि या ज्या पण वस्तू मी इथं वापरलेल्या आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या टॅग केलेल्या आहेत, तुम्हाला इथं मिळतील स्क्रीनवरती किंवा स्क्रीनच्या खाली जिथं पण तुम्हाला प्रोडक्ट्स म्हणून लिहिलेलं आहे तिथं क्लिक केल्यानंतर तुम्ही त्या सर्व वस्तूंपर्यंत पोहोचू शकता। तर सुकलेला आवळा घ्यायचा आहे अर्धी मूठ किंवा 1 मूठ आणि त्यानंतर इथं मेथी दाणा घ्यायचा आहे। मेथी दाणा कोणता, जो आपण मसाला मिरचीमध्ये वापरतो तो मेथी दाणा घ्यायचा आहे। आणि त्यानंतर इथं बघा तुम्ही रिठा आणि शिकेकाई, तर शिकेकाईच्या अशा शेंगा असतात आणि या घ्यायच्या आहेत 1 मूठभर साधारणतः आणि रिठा घ्यायची आहे। तर इथं बघा मी प्रमाण जे आहे ते तुम्हाला एक अंदाजे सांगत आहे। जर तुम्हाला प्रमाण मोजूनच घ्यायचं असेल तर तुम्ही सगळ्या वस्तू 125 ग्राम या प्रमाणामध्ये घेऊ शकता। तर हा जो शॅम्पू आपण बनवतोय, बऱ्याच ताईंचा असा सुद्धा प्रश्न असतो की ताई घरी बनवलेला शॅम्पू जो आहे तो टिकत नाही, तर तसं अजिबात नाहीये ताईनो। हा शॅम्पू जर आपण या पद्धतीनं बनवलात माझ्या पद्धतीनं तर 6 महिने हा शॅम्पू सहज टिकतो फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर। तर या रिठा आहेत, रिठा अशा पद्धतीच्या असतात, सगळ्याच्या सगळ्या वस्तू टॅग केलेल्या आहेत, तुम्ही घेऊ शकता, खरेदी करू शकता। त्याला क्लिक केलं तुम्ही की तुम्ही तिथपर्यंत पोहोचता, म्हणजे त्या लिंकपर्यंत पोहोचता आणि तिथून तुम्ही या सगळ्या वस्तू खरेदी करू शकता। तर बघा आपल्याला काय करायचं आहे, रिठा ज्या घेतलेल्या आहेत आपण त्या अशाच अख्ख्या टाकायच्या नाहीयेत, तर फोडायच्या आहेत आणि मधलं बी जे आहे ते फेकायचं आहे, आपल्याला गरज नाही आहे त्या बियांची। आणि वरचं जे साल्ट आहे याचं हे आपल्याला हवं आहे, तर हे आपल्याला हवं आहे। सगळ्या रिठा फोडून घेते मी आणि बिया ज्या आहेत त्या वेगळ्या करून घ्यायच्या आहेत। जर तुम्ही असंच रिठा टाकल्या म्हणजे भिजायला तर हे भिजत सुद्धा नाही, त्यामुळे सुद्धा आपल्याला हे वेगळं करून घ्यायचं आहे। आणि बिया ज्या आहेत त्या खूप हार्ड असतात, त्यामुळे आपल्याला ह्या काढाव्याच लागणार आहेत आणि त्याचा फायदाही नाही काही यामध्ये घालून, त्यामुळे ह्या वेगळ्या केलेल्याच बऱ्या असतात। तर त्यासाठी या पद्धतीनं फोडून आपण यामधल्या बिया ज्या आहेत त्या वेगळ्या करू। आता बघा हा जो शॅम्पू आपण बनवतोय तर याचे असंख्य रिझल्ट, चांगले रिझल्ट तुम्हाला मिळणार आहेत, खूप जास्त फायदे तुम्हाला यामधून मिळणार आहेत। म्हणजे की केसामध्ये चमक येते, जसं की मी सांगितलेलं आहे, केस वाढण्यासाठी मदत होते, केस काळे होण्यासाठी मदत होते। पांढरे जर तुमचे केस असतील आणि तुम्ही याचा नियमित वापर जर करत असाल तर ताईंनो अकाली झालेले पांढरे केस तुमचे नक्की
काळे होण्यासाठी मदत होते. म्हणजेच की वयाच्या अगोदर तुमचे केस जर पांढरे झाले असतील तर ते केस पांढरे होण्यासाठी नक्की मदत होते. आणि त्यासाठी आणखीन एक काम करावं लागणार आहे तुम्हाला. रोज कमीत कमी 1 आवळा किंवा 1 लिंबू तरी खाणं महत्त्वाचं आहे. आवळा शक्यतो तुम्ही खाण्याचा प्रयत्न करा. आता बघा, या सगळ्या ज्या पण वस्तू आपण घेतलेल्या होत्या ना, त्या सगळ्या एका बाउलमध्ये घातलेल्या आहेत आणि याला रात्रभर काय करायचं, आपल्याला भिजू घालायचं आहे. तर इथं बघू शकता, हे सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या एवढ्या झालेल्या आहेत. आणि आता आपल्याला काय करायचंय, हे रात्रभर भिजायला ठेवायचं आहे. आता इथं बघा, तुम्हाला महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे. माझ्या तिन्ही लोखंडाच्या ज्या कढई होत्या त्या बिझी होत्या. एकामध्ये मेहंदी होती, एकामध्ये तेल होतं, बाकीच्या वस्तू सुद्धा बिझी होत्या. कारण की मी अशा प्रकारचे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि त्यामुळं जरा कढई जी आहे ती माझ्याकडे नव्हती. त्यामुळे मी रात्री काय केलं, हे या बाउलमध्ये भिजवलेलं आहे. तुम्ही शक्यतो लोखंडाच्या कढईमध्ये भिजवा. चांगल्या रिझल्टसाठी लोखंडाच्या कढईमध्ये भिजवा. आता बघा, परत मी एक माझी जुनी जी कढई आहे ती काढली आणि त्यानंतर म्हणजे रात्रभर हे भिजलेलं आहे, पण रात्री मला ते मिळत नव्हती कढई, आणि ही कढई मी घेतली. नंतर सकाळी उठून शोधून काढली आणि त्यामध्ये याला ट्रान्सफर केलेला आहे. तर बघा, याचा कलर जो आहे तो डार्क ब्राऊन आलेला आहे, कारण की आपण याला प्लास्टिकच्या भांड्यामध्ये बाउलमध्ये भिजायला ठेवलं होतं. जर तुम्ही हे रात्रभर लोखंडाच्या भांड्यामध्ये भिजायला ठेवलं तर याला डार्क काळा कलर येईल. तर बघा, आता सकाळी उठून हे मोठ्या कढईमध्ये ट्रान्सफर केलं लोखंडाच्या आणि याला आता शिजवून घ्यायचंय व्यवस्थित. चांगलं सॉफ्ट झालेलं आहे. रात्रभर शिजायला वेळ लागत नाही, तरी सुद्धा आपल्याला 1 तास यासाठी द्यावाच लागणार आहे. तर बघा, व्यवस्थित शिजवून घेऊ. आता तुम्हाला हा जो कलर दिसतोय लोखंडाच्या कढईमध्ये भिजवल्यानंतर हा कलर दिसणार नाही, डार्क काळा कलर दिसणार आहे. चांगल्या रिझल्टसाठी लोखंडाच्या कढईचा वापर नक्की करावा ताईंनो. बऱ्याच ताईंकडे लोखंडाची कढई नसते किंवा मोठ्या आकाराची लोखंडाची कढई नसते. त्यांनी एखादी कढई जी आहे ती नक्की घेऊन ठेवावी. आणि तुम्हाला जर म्हणजे वाटत नसेल की आपल्या आजूबाजूला ती लोखंडाची कढई मिळत नाही, तर मी इथं टॅग केलेला आहे. लोखंडाच्या कढईची सुद्धा लिंक दिलेली आहे. तुम्ही त्याला क्लिक करून त्या कढईपर्यंत पोहोचू शकता. या व्हिडिओमध्ये मी ज्या ज्या वस्तू वापरलेल्या आहेत त्या सगळ्या वस्तू ताईंनो टॅग केलेल्या आहेत. तुम्हाला व्हिडिओच्या स्क्रीनवरती दिसत असेल किंवा तुम्ही त्याला व्हिडिओच्या स्क्रीनला जर क्लिक केला तर तुम्हाला ते प्रोडक्ट्स जे आहेत ते समोर दिसतील. नाही जर म्हणला तर तुम्ही काय करू शकता, हा व्हिडिओ जो आहे त्याच्या खाली एखाद छोट्याशा अक्षरामध्ये लिहिलेला असेल की प्रोडक्ट्स म्हणून, तर तुम्ही त्या शब्दाला क्लिक केला तर त्या लिंकपर्यंत पोहोचू शकता आणि तिथून तुम्ही डिस्काउंटमध्ये सगळ्या वस्तू खरेदी करू शकता. तर नक्की क्लिक करून त्यासुद्धा पहा, पण व्हिडिओ अगोदर संपूर्ण पहा. तर बघा, आता स्लो गॅसवरती हे शिजायला ठेवलेलं आहे आणि जवळपास इथं आता 15 ते 16 मिनिट झालेले आहेत. मी शिजवून घेतलेलं आहे व्यवस्थित. आणि आता शिजल्यानंतर या लक्षात ठेवायचं, खूप फास्ट गॅसवरती सुद्धा शिजायचं नाही. आणि तुम्हाला समोर लक्षात येतंय की फेस होतोय याचा, आणि अशा पद्धतीनं हा फेस होतोय. अर्ध झालेला आहे, पाणी जेवढं पण होतं त्याच्या अर्ध पाणी झालेलं आहे. आणि आता काय करतोय आपण, गॅस बंद करायचा आणि याला थंड होऊ द्यायचं. बघा, याचा कलर जो आहे तो लगेच चेंज झालेला आहे, कारण की लोखंडाची कढई आणि आवळा आहे, यामध्ये केमिकल प्रक्रिया होऊन याचा कलर रंग जो आहे तो चेंज झालेला तुम्हाला दिसणार आहे. तर याला थंड होऊ देऊ आपण. आणि थंड झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय, ह्या ज्या पण वस्तू यामध्ये शिजवलेल्या आहेत किंवा सॉफ्ट झालेल्या आहेत त्याला मॅश करून घ्यायचं आहे. साधारणतः अर्ध पाणी आपल्याला आटवायचं आहे स्लो गॅसवरती याला शिजवून. तेव्हाच सगळा अर्क जो असतो तो पाण्यामध्ये उतरतो. आता व्यवस्थित थंड झाल्यानंतर आपण काय करू, हाताने मॅश करू. आता इथं तुम्ही ग्लोव्हचा वापर करू शकता, कारण की हात जे आहेत ते काळे होऊ शकतात आपले, त्यामुळे तुम्ही ग्लोव्हचा वापर करू शकता. किंवा ग्लोव्ज नसतील तुमच्याकडे तर अशा पद्धतीने ज्या कॅरी बॅग असतात त्या हाताला गुंडाळून तुम्ही याला मॅश करू शकता. आता बऱ्याच ताई म्हणतील की याला मिक्सरला फिरवलं तर चालेल. हो चालेल, पण तो जो शॅम्पू बनतो ताईंनो 6 महिने म्हणजे मी जेव्हा पण मिक्सरला फिरवलेला आहे तेव्हा तो शॅम्पू जो बनलेला आहे तो पूर्णपणे 6 महिने टिकत नाही. मध्येच थोडीशी बुरशी वगैरे यायला लागते. त्यामुळे शक्यतो आपल्याला काय करायचं, अशा प्युअर पद्धती अगोदरच्या ज्या पद्धती आहेत त्याच फॉलो करायच्या आहेत. आता बघा, मी कॅरी बॅग काढली आणि हाताने मॅश करते, कारण की मला काही प्रॉब्लेम नाही. जर तुम्ही बाहेर जात असाल, ऑफिसला वगैरे जात असाल तर हात काळा व्यवस्थित वाटत नाही, त्यामुळे तुम्ही ग्लोव्ज घालून हे मॅश करू शकता. आणि बऱ्याच ताईंचे असे प्रश्न असतात की शॅम्पूचा फेसच होत नाही, पण बघा ताईंनो, इथं तुमच्या लक्षात येतंय शॅम्पूचा इतका फेस होतोय. आता काय करतोय आपण, हे पिळून बाजूला काढतोय.
म्हणजे जे पण आतमध्ये साहित्य आहे मॅश केल्यानंतर व्यवस्थित बाजूला काढू आपण. आणि भरपूर प्रमाणामध्ये याचा फेस होत असतो. केससुद्धा क्लीन होतात, स्वच्छ निघतात. पण एवढंच की आपला जो बाहेरचा विकतचा शॅम्पू असतो त्यामध्ये केमिकल भरपूर प्रमाणामध्ये असल्यामुळं त्याची आणि या शॅम्पूची तुलना अजिबात करू नका. कारण की याचे रिझल्ट वेगळे, त्याचे रिझल्ट वेगळे. आणि कितीही केलं तरी ह्या आयुर्वेदिक वस्तू आहेत, याचं प्रमाण किंवा याचा रिझल्ट यायला तुम्हाला थोडा वेळ लागेल. पण 100% आपल्याला जे रिझल्ट मिळतात ते खूप अप्रतिम असतात. आणि केमिकलवाले शॅम्पू वापरल्यानंतर कालांतराने त्याचे जे रिझल्ट असतात ते आपले केस खराब करणारे दुष्परिणाम म्हणू शकतो आपण, दुष्परिणामच जास्त असतात. त्यामुळे अशा घरगुती ज्या वस्तू आहेत त्या तुम्ही ट्राय करायला नक्की सुरुवात करा. आता बघा इथं सगळ्या आतल्या वस्तू जो आहेत त्या आपण काढून घेतलेल्या आहेत. आणि आता याला काय करतोय आपण, गाळून घेतोय. यामध्ये जेवढं आपण शिजवलेलं आहे तेवढंच पाणी घातलेलं आहे. म्हणजे शिजवताना जेवढं पाणी होतं तेवढंच पाणी, वरून आपण पाणी ॲड केलेलं नाहीये, हे लक्षात घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. जर तुम्ही वरून परत पाणी ॲड केलं किंवा कच्चं पाणी यामध्ये ॲड केलं तर शॅम्पू आपला टिकत नाही. ही सुद्धा कारणं असू शकतात शॅम्पू न टिकायचे. त्यासाठी जेवढं सुरुवातीला तुम्ही एखाद्या वेळेस थोडंसं जास्त पाणी घ्या, पण नंतर पाणी ॲड करू नका. अशा पद्धतीने आपण हे व्यवस्थित गाळून घेऊ. आणि जो चोथा आपला राहिलेला आहे ना, तो चोथा सुद्धा परत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. परत तेवढाच वेळ आपल्याला द्यायचा आहे. आणि परत तीच नेक्स्ट म्हणजे डबल रिपीट प्रोसेस करायची आहे. जेणेकरून त्यामध्ये सुद्धा थोडासा अर्क राहिलेला असणार आहे. तो पूर्णपणे 100% आपल्याला पिळून घ्यायचा आहे सगळा अर्क. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, परत नेक्स्ट स्टेप जे असणार आहे, जो उरलेला चोथा आहे त्यामध्ये परत पाणी घालायचं, परत शिजवायचं आणि परत मॅश करायचं आणि परत गाळून घ्यायचं. ही स्टेप परत एकदा आपल्याला फॉलो करायची आहे त्या चोथ्यासोबत. तर बघा अशा पद्धतीनं तुम्हाला लक्षात येतोय. नुसतं आपण गाळून घेतोय तर फेस बघा, तर फेस हा इतका होतोय. म्हणजेच की या शॅम्पूचा फेस जो आहे तो भरपूर प्रमाणामध्ये होऊ शकतो. जर तुम्ही रिठा कमी वापरल्या तर शॅम्पूचा फेस सुद्धा कमी होईल. रिठा थोडेसे जास्त वापरल्या तरी काही हरकत नाहीये, कारण की कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट्स यामध्ये असणार नाहीयेत. रिठा तुम्ही थोडेसे जास्त वापरू शकता. जर सगळ्या वस्तू 125 ग्रॅम घेतल्या असतील तर रिठा तुम्ही किती घेऊ शकता, 200 ग्रॅम घेऊ शकता. तर अशा पद्धतीनं सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या मॅश करून घेतल्या हाताने. परत एकदा ती स्टेप फॉलो करायची आपल्याला. याच कढईमध्ये सगळ्या वस्तू परत ॲड केल्या, पाणी घालायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे, थंड करायचं आहे, मॅश करायचं आहे, परत गाळून घ्यायचं आहे. हे परत एकदा करायचं आहे आपल्याला. ते परत मी आता इथं तुम्हाला दाखवणार नाही ताईंनो, कारण की व्हिडिओ जो आहे तो मोठा होईल. आता इथं आपल्याला भरपूर वेळ लागलेला आहे, पण सगळं कटिंग वगैरे करून मी तुम्हाला खूप कमी व्हिडिओ बनवून दाखवत आहे, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. आता हे बघा इथं या पद्धतीने आपल्याला परत हे शिजायला ठेवायचं आहे. आणि फेस बघा, तुमच्या लक्षात येत असेल की फेस किती होतोय. ज्या पण ताईच्या कंप्लीट असतात की फेस होत नाही, त्यांनी या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात घेतलेल्या बऱ्या. कारण की निगेटिव्ह अगोदरच बोलण्याच्या अगोदर थोडंसं पॉझिटिव्ह विचार करून सगळ्या गोष्टी जर फॉलो केला तर नक्की ताईंनो फेस होतो. एवढंच की आपल्याला काय करायचं आहे, या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या व्यवस्थित भिजवणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि इथं बघा आपला हा नॅचरल प्युअर शॅम्पू जो आहे तो रेडी आहे. या शॅम्पूचा वापर तुम्ही करायला आजपासूनच सुरुवात करा, जेणेकरून तुम्हाला खूप छान सिल्की, शायनी आणि लांब सडक केस मिळतील. तर बघा हा असा शॅम्पू तयार आहे. याला तुम्ही काचेच्या बॉटलमध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवू शकता. आरामशीर 6 महिने अजिबात बुरशी वगैरे येणार नाही. पण लक्षात ठेवायचं, यामध्ये आपल्याला पाणी सुद्धा मिक्स होऊ द्यायचं नाहीये. नॉर्मल पाणी, थंड पाणी मिक्स होऊ द्यायचं नाहीये. जेवढा पण शॅम्पू लागतोय आपल्याला घ्यायचा आहे आणि मग नंतरच त्यामध्ये पाणी ऍड करायचं, म्हणजे घेतलेल्या शॅम्पूमध्ये. आणि परत बॉटल लगेच आपल्याला काय करायचे, फ्रीजमध्ये ठेवून टाकायचे आहे. अशा पद्धतीने हे सगळं आपल्याला फॉलो करायचं. आता इथं बघा मी परत ठेवलेलं आहे गॅसवरती कढई, आणि तीच स्टेप परत मला करायची आहे. इथं ही स्टेप आपण परत सोडून द्यायची नाही, कारण की यामध्ये सुद्धा आणखीन भरपूर प्रमाणामध्ये काय असणार आहे, अर्क असणार आहे. त्यामुळे ती स्टेप जी आहे ती परत एकदा करून घ्यायची आहे. बघा इथं सगळा शॅम्पू जो आहे, आता बघा इथं तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. आता 1 वाटी घेतलेली आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे. 2 ते 3 पळ्या मी हा शॅम्पू जो आहे तो घेत आहे. आणि या शॅम्पूने आता आपण काय करू शकतो, केस जे आहे ते धुवू शकतो. या छोट्या बाउलमध्ये जो शॅम्पू काढून घेतलेला आहे मिक्स केलेले पाण्यासोबत, त्याने आपण केस जे आहे ते धुवून घेऊ शकतो. आणि हा आपला खूप इझी बनणारा शॅम्पू जो आहे तो घरच्या घरी बनवून तयार आहे. आशा करते तुम्हाला लक्षात आलं असेल. तर शॅम्पू आपला रेडी आहे.
तर ताईंनो, तुमच्या लक्षात आला असेल की शॅम्पू आपण कसा बनवलेला आहे. तर हा शॅम्पू तुम्हाला नियमित वापरायचा आहे. एकदा वापरला किंवा 1 महिना 2 महिने वापरला आणि तुम्हाला रिझल्ट मिळेल का? अजिबात नाही ताईंनो. जवळजवळ 4 ते 5 महिने तुम्हाला हा शॅम्पू नियमित वापरावा लागणार आहे. केमिकलचा जो शॅम्पू आहे तो पूर्णपणे बंद करावा लागणार आहे आणि या शॅम्पूचा वापर तुम्हाला वापरायला सुरुवात करावी लागणार आहे. त्यासाठी हा जो शॅम्पू आहे थोडंसं वापरताना प्रमाण जास्त घ्यायचं आहे फेस होण्यासाठी. तर तुम्हाला लक्षात आलं असेल, बऱ्याच ताईंचा गैरसमज तो पण असतो की फेस होत नाही. तर तुम्हाला मी दाखवलेला आहे की शॅम्पूचा फेस किती प्रमाणामध्ये होतो. तर अशा पद्धतीनं तुम्ही हे नक्की फॉलो करा. तुमचे अकाली झालेले पांढरे केस जे आहे ते काळे नक्की होतील, दाट होतील आणि केसांमध्ये एक वेगळी चमक येईल, केसांची मुळं मजबूत होतील. आता बऱ्याच ताई परत म्हणणार की शॅम्पूने कुठं केसांची मुळं मजबूत होतात का वगैरे. ज्यांची पण केस गळत असतील त्यांनी सुद्धा हा शॅम्पू वापरावा आणि रिझल्ट मला नक्की सांगावं, म्हणजे त्या ताईंना लक्षात येईल की शॅम्पूने सुद्धा केस मजबूत होतात, शॅम्पूने सुद्धा केस जे आहेत ते चमकदार होतात. तर लक्षात आला असेल सगळं काही कसं कसं बनवलेलं आहे आणि कसं कसं वापरायचं आहे. किती वेळा तुम्ही वापरा, आठवड्यातून एकदा शॅम्पू करत असाल तरी हाच शॅम्पू वापरायचा आहे, 2दा शॅम्पू करत असाल तरी सुद्धा हाच शॅम्पू वापरायचा आहे. कितीही वेळा तुम्ही शॅम्पू करा पण हाच शॅम्पू तुम्ही वापरा. या शॅम्पूचे काहीही कोणतेही दुष्परिणाम नाहीत, तुम्ही कितीही वेळा यूज करू शकता. तर अशा करता व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ जर ताईंनो आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करत जा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा. तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.